हे काय खाण्यापिण्या आपलं चालूच आहे नेहमीच. बराच वेळ झाला यार जादू नाही बघितली. नाही म्हणजे प्रशांत खरं सांगू का, मला वाटलंच तुझ्या मनात हे चाललंय. हो काय? हा, इनफॅक्ट तुझ्या मनात अजून काय चाललंय ना हे पण मी ओळखू शकतो. फॉर इन्स्टन्स ते तर आपण बघूच का, पण हे मी कसं ओळखतो हे तुला सांगतो. या कलेला म्हणतात टेलिपॅथी. बर. मी जेव्हा अमेरिकेला होतो तेव्हा ही टेलिपॅथीची कला शिकलेलो होतो तिथं. तर त्याचाच एक नमुना आता तुम्ही तुला दाखवतो. या प्रयोगात तुझ्या मनात काय चाललंय ओळखणार आहे मी. आणि याच्यासाठी मला गोष्ट लागणार आहे म्हणजे पत्ते. पत्ते? हा, खेळायचे पत्ते. इथे कुठे अडणार? अरे माझ्याकडे असतात ना, जादूगार अशा गोष्टी घेऊन हिंडतच असतो. बर. कधी निघू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. ओके प्रशांत, आता माझ्यात आता पत्त्याचा कॅट आहे. आता मी काय करणार आहे सांगतो. इथं माझी 4 बोटं ठेवली, त्यातलं एक बोट इथं ठेवून 3 इथं ठेवले. म्हणजे हे इकडे जाऊ शकत नाही, इकडे जाऊ शकत नाही. आणि हा जो अंगठा आहे याने मी हे पत्ते असे असे सोडतोय, एक एक पत्ता सोडतोय. बरं. तुला काय करायचंय, तुला पाहिजे तिथं तू मला स्टॉप म्हणू शकतोस, तुला जिथे वाटेल तिथं. तर आपण सुरुवात करूया. स्टॉप. ओके प्रशांत, स्टॉप म्हणलाय, तिथला पत्ता घ्यायचा आहे आणि बघायला हरकत नाही आणि कॅमेऱ्याला दाखवायला हरकत नाही, मला दाखवायचा नाही का मी उलटा वळू. नाही उलटा वळायची कळत नाही. ओके राईट, दाखवला. आता तो मनात ठेव तुझ्या आणि खिशात ठेवून दे. खिशात ठेवून दे. येस. ओके. आणि या प्रयोगाला लागणारं दुसरं जे साहित्य आहे याचा संबंध येतोच प्रत्येकाचा. पाटी. पाटी. हो, पण ही जरा वेगळी आहे, दिसतीच आहे. म्हणजे ही पुढची बाजू आहे आणि ही पाटीची मागची बाजू. बर. हा, मागणं हात लावून बघ, जादूगाराची पाटी उगाच संशय नको, एकदम साधी. राईट. आणि पुढच्या बाजूला 6 भागात विभागली. 1 2 3 4 5 आणि 6. त्यातले जे वरचे 3 भाग आहेत त्याला 3 फ्लॅप आहेत. 1 2 आणि 3. राईट. तर पत्ता तुला दिला, पाटी झाली. या गोष्टीला म्हणजे या प्रयोगासाठी अजून एका गोष्टीची जरूरत आहे आपल्याला. कुठल्या? खडू. खडू आता कुठे मिळणार तुला? हे बघ सिंपल आहे, पत्ते माझ्याकडे होते म्हणजे खडू तुझ्याकडेच असला पाहिजे. बघ बघ जरा चेक करा आहे का खडू माझ्याकडे. हा, इच्छा गावात 2. मग अवघड आहे. तर आपल्याला एकच लागणार आहे, एक ठेवून दे स्पेअर म्हणून, समजा हा गायब झाला तर. आता काय होणार आहे, नीट लक्ष दे. आता मी तुला 3 वेगवेगळे प्रश्न विचारणार आहे आणि तुला मनात विचार करायचा. आणि जेव्हा मी सांगेन मला सांग तेव्हाच सांगायचं, तोपर्यंत मनात विचार करायचा फक्त. ओके. तुझ्या आवडत्या हॉटेलचा नावाचा मनात विचार करायचा. आवडतं हॉटेल जे कुठलं असेल, मनात कुठलंही आवडतं मनात विचार करायचा आहे. तुझ्या मनातला विचार ओळखून इथं नंबर 1च्या पोझिशनला ते हॉटेल मी आधीच लिहिणार आहे टेलिपॅथीने. ओके. राईट. तर या ठिकाणी मी पाटी धरली अशी आणि राईट या ठिकाणी नंबर 1च्या पोझिशनला तुझ्या मनातलं तुझं आवडतं हॉटेल मी आधीच लिहून ठेवलंय. बर. हा, तर हे उत्तर आपण सगळ्यात शेवटी चेक करणार आहोत, मी खरोखर तुझ्या मनातलं किती ओळखलं ते. तर आता तुझं उत्तर सांगायचंय मला, ते आपण इथं लिहिणार आहोत. जिप्सी. जिप्सी स्पेलिंग GYPSY. ठीक आहे, माझा अक्षर जरा चालेल. राईट. तर जिप्सी इथं लिहिलेलं आहे. आता दुसरा प्रश्न तुझ्यासाठी, तुझ्या आवडता कुठलाही पदार्थ. आणि पुन्हा एकदा प्रशांतच्या मनातनं तो पदार्थ ओळखून नंबर 2च्या पोझिशनला मी आधीच लिहिणार आहे. या ठिकाणी राईट या ठिकाणी मी लिहिलेला आहे प्रशांतच्या मनातला त्याचा आवडता खाद्यपदार्थ. आता आपण परत विचारू त्याला त्याचं काय उत्तर आहे. वडापाव. अरे इथं लिहितोय वडापाव. आणि तिसरी गोष्ट आहे प्रशांत, जो पत्ता मगाशी तू घेतला होतास, मी तर तुला कॅट असा दिला तर तू तुला पाहिलं तो घेतला होतास, तर मनात त्या पत्त्याचा विचार करत राहायचा. आता मी तिसरी गोष्ट म्हणजे तुझ्या मनातनं तो पत्ता ओळखून नंबर 3च्या पोझिशनला आधीच लिहिणार. राईट. तर मनात विचार करत राहा. मी प्रशांतच्या मनातनं तो कुठला पत्ता असेल तो ओळखून नंबर 3च्या पोझिशनला आधीच लिहिलाय. तर इथं आता 3 गोष्टी झाल्यात प्रशांत. आणि तो पत्ता कुठला असेल तो आता मला सांगायचा म्हणजे तेही आपण इथे लिहून टाकू. चौकट 7. दाखव जरा, नाहीतर काहीतरी वेगळाच सांगायचं. अरे खरंच चौकट 7. ठीक आहे.
या ठिकाणी आता चौकट 7. आता 3 गोष्टी आहेत प्रशांत. तू मला काहीही सांगितलेलं नाहीस. मी सगळं जे ओळखलंय तुझ्या मनातलं ओळखलंय. बरोबर. बघूया कितपत मी तुझ्या मनातलं ओळखलंय. प्रशांत म्हणला त्याचं आवडतं हॉटेल होतं जिप्सी. या ठिकाणी दिसतंय नंबर 1च्या पोझिशनला इथं सगळ्यांना आलेलं दिसतंय जिप्सी. प्रशांत म्हणला त्याचा जो आवडता खाद्यपदार्थ होता तो होता वडापाव. नंबर 2च्या पोझिशनला इथे सगळ्यांना आलेलं दिसतंय वडापाव. आणि जो पत्ता प्रशांतने घेतला होता रॅन्डमली तो होता चौकटचा 7. नंबर 3च्या पोझिशनला या ठिकाणी आलेलं दिसतंय चौकटचा 7. टेलिपथी, समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय ओळख. क्या बात है, काय प्रशांत आवडली? क्या बात है, क्या बात है. अभी सारे खबरी